तर हे पा बघू शकता आपण शिरा बनवलेला आहे। तर कशाचा शिरा बनवलेला आहे, चला मग तुम्हाला मी याची रेसिपी दाखवणार आहे। बघू शकता तुम्ही जिभेवर ठेवताच असा विरघळ्यासारखा मस्त सुरेख रंग आलेला आहे आणि शिरा पण एकच नंबर झालेला आहे। चला मग आपण शिरा कशाचा बनवला काय नाही तुम्हाला मी याची रेसिपी दाखवते। वेळ न करता रेसिपीकडे जाऊया। नमस्कार, सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती। तर बघू शकता इथे मी 3 बटाटे घेतलेले आहे। तर छान असं उकडून धुवून घेतलेली आहे। तर आपल्याला याचा शिरा बनवायचा आहे, बटाट्याचा होय शिराच बनवायचा आहे। तर बघू शकता तर 3 बटाटे घेतलेले आहे। आता तुम्हाला दुसरं साहित्य दाखवते। हे पहा मैत्रिणींनो, इथे मी काजूचे काप केलेले आहेत, इथं बदामचे काप केलेले आहेत आणि खोबरासुद्धा घेतलेला आहे काप करून। आणि ते विलायची घेतली आहे, 2 विलायची आहे ना, तर त्यालाच थोडं जाड वाणाचं कुटून घेतलेलं आहे मी। तर हे बघा इथे तूप घेतलेलं आहे, बघू शकता तुम्ही गाईचं तूप आहे, तुमच्याकडे कोणतं असेल तर ते घेऊ शकता। तर माझ्याकडे होतं ते घेतलेलं आहे मी। घरचं जर असेल तर अतिउत्तम, एकच नंबर। आता घरचं नव्हतं म्हणून मी गाईचं घेतलेलं आहे, विकतचं तूप आहे। भगवान शिवासाठी आपण नैवेद्य बनवणार आहोत। तर बघू शकता इथं सर्व साहित्य रेडी आहे, झटपट होणारा आहे शिरा। बघू शकता मैत्रिणी तुम्ही नक्कीच शेवटपर्यंत व्हिडिओ बघा तुम्ही। इथे गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे, त्याला छान गरम होऊ देते बघा। आणि आता आपण प्रसाद बनवायला सुरुवात करणार आहोत। तर छान कढई गरम झालेली आहे, आता तूप टाकून घेते। बघू शकते मी थोडं टाकलेलं, जर कमी पडलं तर टाकता येईल, तर जास्त नको व्हायला। तर छान तूप पण गरम झालेलं आहे। तर बघू शकते अगोदर यामध्ये मी काप घालणार आहे खोबऱ्याचे। हे बघ खोबऱ्याचे काप टाकलेले आहेत, बघू शकता। तुम्हाला नाही आवडलं तर तुम्ही स्किप केला तरी चालते बघा। बघू शकता आता मी खोबऱ्याचे काप जर तुम्हाला आवडलं गेलं तर टाकू नका तुम्ही, चालते तसं पण। हे पा तर छान असं लाल कलर आलेला आहे, बघू शकता तुम्ही। आता यामध्ये आपण बटाटे टाकून घेणार आहोत। हे पा आता याला मस्त आपल्याला असं भाजून घ्यायचे तुपामध्येच, याचा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला असं परतून घ्यायचे। वाव काय सुंदर वास सुटलेला आहे ना, खूपच सुंदर बाई, एकच नंबर छान झालेला आहे बघा। तर नक्कीच एक वेळेस अशा प्रकारचा शिरा तुम्ही पण नक्कीच ट्राय करा मैत्रिणी, तुम्हाला आवडल्यास व्हिडिओ माझा। हे पा असा झालेला आहे आपला शिरा, आपल्याला लाल होईपर्यंत भाजून घ्यायचे मैत्रिणींनो। हे पा असं साईडनं तूप सुटते आणि म्हणलं तर आपलं बॅटर रेडी झालं असं समजायचं। हे पा बघू शकते तुम्ही मस्त लगे होतंय बघा, आणखी थोडा वेळ आहे। तर वाव काय सुंदर सेंट सुटलाय ना, खूपच सुंदर सेंट सुटलेला आहे बघा मैत्रिणींनो। नक्कीच एक वेळेस तुम्ही अशा प्रकारचा शिरा करून बघा, तुम्हाला आवडल्यास। तर हे पा छान आणखीन 2-3 मिनिटं आणखीन आहे। हे बघा रेडी झालेलं आहे। मी म्हणले होते ना साईडनं तूप सोडेल तेव्हा आपलं बेटर रेडी झालेलं आहे। तर रेडी झालेला आहे शिरा, बघू शकते। आता यामध्ये आपण साखर टाकून घेणार आहोत। जर तुम्हाला साखर नाही आवडली तर तुम्ही गूळसुद्धा टाकू शकता मैत्रिणींनो, तसं काही नाही, कोणतं पण चालते। आता मी यामध्ये साखरच टाकणार आहे बघा। एकच नंबर झालेला आहे आपला बेटर, बघू शकता शिरा एकच नंबर झालेला आहे। हे पा कसं तेल सुटतंय ना, मस्त झालेलं आहे बघा। चला मग आता आपण यामध्ये साखर टाकणार आहोत। हे पा साखर अगदी थोडीच टाकणार आहोत, जास्त नाही आहे शिरा, बघू शकता। हे पा अगदी जास्त गोड नको खायला ना, तर नको वाटते, थोडं कमीच गोड खातात आमच्या इथं, म्हणून मी कमीच साखर टाकलेली आहे। तुम्हाला जास्तीचं आवडत असेल तुम्ही जास्तीचं सुद्धा साखर टाकू शकता मैत्रिणींनो। आता एवढ्या शिऱ्याला पुरेशी आहे। तर बघू शकता किती सुरेख रंग आलेला आहे ना, खूपच छान झालेला आहे बघा। हे पा यामध्ये विलायची टाकणार आहोत आपण, बघू शकता तुम्ही विलायची टाकणार आहोत, टाकलेली आहे विलायची। तर आता हे काजूचे काप आहेत ते सुद्धा टाकलेले आहेत, बघू शकता तुम्ही। हे पा हे सर्व काही टाकून घेते। आले ना तोंडाला पाणी, बघू शकता तुम्ही, बघताच आपल्या तोंडाला पाणी आलेलं आहे। तर हे पा बघू शकता तुम्ही किती सुंदर झालेलं आहे। हे पा बघू शकता आपला बटाटा शिरा रेडी आहे। हे पा अगदी सुंदर झालेला आहे, दिसायला पण खायला पण खूपच छान चविष्ट। तर बघताच तोंडाला पाणी सुटलेलं आहे आपला शिरा बघून। तर हे पा मैत्रिणींनो, जिभेवर ठेवताच विरघळायसारखा शिरा आपला रेडी आहे, बघू शकते तुम्ही। तर रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा मैत्रिणींनो। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून खूप धन्यवाद तुमचे सर्वांचे।